सार्थक या तुमच्यासाठी फार महत्त्वाचे क्षण आहेत, त्यांचा अमूल्य वेळ दिलाय. खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, सामना सुरू करत आहे. तर दिवा संघासाठी पारितोषिक सलग 3 चौकार. आपण तर रोशन भगत दिवा यासकडून 3 षटकार 3000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. सायकलला प्रदीप आणि नो स्ट्राइकला आपण पाहू शकता दीपेश बिंदेश, सॉरी बिंदेश सलामीचा आपण गोलंदाज रेवन पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. तर नेक्स्ट मॅच असणार पहिल्या फेरीतील, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. फटका चांगला ऑन साइडला, टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. प्रदीपच्या बॅटवरून पहिला दणदणीत चौकार. तर नेक्स्ट मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. संदर्भ 40+ विपक्ष आपण शीळ 40+ मध्ये 2 बलाढ्य संघांमधील मॅच मध्ये पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला, प्रदीपने त्याला पाठवून दिलंय सीमारेषा पार. सलग 3 चौकार 3 षटकासाठी रोशन भगत दिवा यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. रेबन लेफ्ट हँड राऊंड दगडना मारा करतोय, फुल टॉस आहे, लॉफ केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले ते संतोष, 2 धावा इथून कंप्लीट केले जात. तिसरी होते का पाहिजे प्रदीप. मला वाटतं श्रीनाथ पाटील काहीतरी खून करतात, कदाचित बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग झालीये की नाहीये, टच करून चालणार नाही. तुम्हाला ती पॉपिंग क्रीजची रेष आहे ना, ती पार करावी लागणार आहे. श्रीनाथ पाटील 2 धावा आहेत. वन शॉट एकच धाव. कधी कधी खेळाडू काय धावण्याच्या ओघात ना बॅट पॉपिंग क्रीज मध्ये नेत नाही. फुल टॉस आहे, फटका यावेळेला हवेमध्ये होता. षटकावर रिझन मध्ये जो परत क्षेत्ररक्षक फील्ड करतो चेंडूला 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 6 धावा. सुभाष पाटील देखील आमच्यावर आले. ओ चांगला चेंडू होता, यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केलाय, ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. बिनदेशाला सलामीला एक चांगला गोलंदाज देखील आहे. फुल टॉस यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालंय. वडिश लागून क्षेत्ररक्षक येतोय, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. प्रदीपने कॉल दिला, बिनदेश वेगाने धावतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करते 8 धावा आपण पाहू शकता. सन्माननीय आपण तर माजी महापौर रमाकांतजी मडवी साहेब आपण पाहू शकता व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसेच दीपकजी जाधव साहेब, सन्माननीय माजी नगरसेवक साहेब आणि तसेच आणि आपण तर ठाणे विभागाचे आपण तर नगरसेवक शैलेशजी पाटील साहेब यांचे बंधुराज देखील आहेत. आपण तर उमेश पाटील. चेंडू इथे मात्र हुक करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती पहिल्या षटकाच्या आपण तर समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते 8 धावा. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर काय कमबॅक. रेवनचं 2 सिंगल आल्या, त्यानंतर डॉट 2 धावा आल्या, डॉट 8 धावा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू सुभाष पाटील आलेत. सुभाष, विलास, 2 बंधुराज. $50+ चे देखील आपण खेळाडू पाहू शकता. त्यांची देखील एक ऑसेशन झालेली आहे. सुभाष पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. सुभाष तो प्रदीप
हो चांगला चेंडूचा पंच केला या वेळेला रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय रिबन चेंडूला फीड करतोय छोट्याशा रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव कर त्यामुळे पाहू शकता बेला 9 धावा पुणे 10 गोलंदाजी मार्फत सुभाष पाटील एक सुभाष पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये बसले आहेत नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे हो चांगला चेंडू वेगवान चेंडू होता या वेळेला मिड विकेटला क्लिअर करायचं तर डॉट चेंडूची समाप्ती दे चांगली गोलंदाजी बघायला मिळेल सुभाष पाटीलच्या माध्यमातून लेफ्ट मार आहेत लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतो सायकलला बिंदेश भगत खोलवर टप्प्याचा चेंडू आपण इथे खोदून काढलाय स्वतः गोलंदाज जातो फॉलो थ्रो मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतोय तर त्या सर्कल मध्ये शॉर्ट विकेट रिझर्व मध्ये 1 ने धाव संख्या वाढते धाव संख्या धाव फरक 10 धावा 10 धावा आले धाव करते सुभाष तो प्रदीप पुन्हा एकदा आपण तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टरक्षकाकडे निघून जातोय बंधुराज यष्टरक्षण करतोय दुसरा बंधुराज गोलंदाजी करतोय सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय पुन्हा एकदा बेल लेफ्ट केलाय पंच कोणत्या कच्ची खूण करत नाहीयेत प्रदीप सोडून देतोय चेंडू नेक्स्ट मॅच दुसऱ्या प्रति पहिली मॅच C40+ विपक्ष संघ 40+ सेमीफायनलची मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये डान्सी डाऊच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये यावेळेला मिडकडला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय 2 धावा होत आहेत का पाहायचंय 2 धावा इथून कंप्लीट होतात गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव संख्या प्रकारे 12 धावा या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली फक्त आणि फक्त धावा दिले तब्बल त्याने 12 धावा पण 12 धावा आहेत धावपल करते 4च आलेत चांगली गोलंदाजी बघायला मिळाली बारा धावा दफल कधी कैलास आलेत कैलास पाटील तर बघा आपण म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलात सहकार्य आपण त्या माजी महापौर रमाकांतजी मडवी साहेब खूप खूप धन्यवाद दीपकजी जाधव साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही या स्पर्धेसाठी आलात आपला अमूल्य वेळ दिला त्यांचं देखील हार्दिक स्वागत तसेच उमेश पाटील आपण तर शैलेश पाटील यांचे बंधुराज सर्व मान्यवर बघा हस्त आंदोलन करतात खेळाडूंबरोबर जाऊया मॅचच्या दिशेने कैलास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बिंदेश हो चांगला चेंडू होता यावेळेला बाची अतलीकडा घेऊन चेंडू आपण तर यावेळेला शॉर्ट फाईन लेगला जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केले ते धाव संख्या धाव करते आपण पाहू शकता 13 धावा कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला प्रदीप हो चांगला चेंडू होता बॉल बॅक टू ड्राईव्ह खूप चांगल्या क्षेत्रक्षणी विकेट मिळतोय का पाहायचंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट हिट होत नाहीये एक्स्ट्रा 10 मिनिट 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत क्रॉस होते त्यामुळे कदाचित चेंडू लागला नसावा संख्या धावफल करती 15 धावा 15 धावा धावफल करती लागल्यात कैलास पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं 30 षटक बनवलंय आमच्या समालोचन कक्षा एंड कडून स्ट्राईकला प्रदीप 15 धावांची भागीदारी झाली 3रं षटक प्रगती पथावर आता इथून धावांचा वेग वाढवा लागणार ह्या 2 बॅटरांना खास करून प्रदीप कडे ती ताकद ती गुणवत्ता आहे कैलास हो चांगला चेंडू होता या वेळेला पूल करायचा होता 1 धाव इथे कंप्लीट झाली लेगबाईच्या स्वरूपात आपण आता 1 धाव मिळते धाव संख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा 16 धावा धावफल करते आपण पाहू शकता ऑन साइडला आपण तो वळवलाय चेंडू मिड विकेटला चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फीड करतोय 1च धाव पहिल्या मॅच मध्ये झाल्या धावा 71 त्यानंतर 98 99चं लक्ष ठेवलं तर माऊली 11 C40+ संघाने गोलोली संघासमोर
अर्ध लक्ष देखील त्याने फार केले नाहीये. कैलास डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक संतोष आहे, चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल पकडतो लॉंगरला बॅटर बाद. संघाच्या संघानायक टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचं आहे. संघ 40+ आणि माऊली 11 C40+ संघ. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत 2 बलाढ्य संघांमधील लढत असणार आहे. कैलास पण गोलंदाजी मार्कवर उमेश आलेत. कैलास राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होते. फटका चांगला स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळाला. या वेळेला गोलंदाजी प्रयत्न केले तर वेगाने चेंडू आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. चौकार. थँक्यू. धाव संख्या धाव फलकर त्या 21 ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानात जाऊया. डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. 21 धावा धाव फलकातील लागलेत. सुभाष आलाय पुण्यात दुसऱ्या स्पेल मध्ये. काय गोलंदाजी केली होती पहिल्या स्पेल मध्ये. बिंदेश स्ट्राइक एंडलाय. लेफ्ट आर्म आहे. फटका या वेळेला खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षकांना चेंडू दिसत नाहीये. संतोष पाहतच राहिले. बॅटर बाद. विनोद भगतला आपण पाहू शकता. बिंदेश रनआउट झालेत. उमेश आणि बिंदेशी जोडी मैदानावर आहे. पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. खरं अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संतोषचं लक्ष देतो. कदाचित संतोषला चेंडू दिसला नसा. बराच वेळा आम्हाला देखील चेंडू इथून दिसत नाहीये. अनेक कारण आहेत. सुभाष लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्रायकरला बिंदेशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू सरळ निघून जाते. त्याच्याकडे डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सिडून 40+ माध्यमातून.
विनोद नोस टाकलाय, पुन्हा एकदा लॉफ केला, या वेळेला झेलची शक्यता आहे. गुड कॅच, काय किसनने झेल घेतला बघा बॅटर बाद मिड विकेटला. अध्यक्ष सन्माननीय आपण तर अर्जुनभाई पाटील यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. भाई या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. काल भाईने देखील आपण कोपरच्या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं, खूप कौतुक केलं. संदीप पाटील देखील येतात, निगुगावचे समाजसेवक, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अर्जुनभाई पाटील देखील येतात, 40+ संघटनेचे अध्यक्ष. काल देखील त्यांनी खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय केली, त्यांचा संघ देखील खेळला. बाईंना विनंती करतो, बाई या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व करा, त्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना मैदानात खेळण्याची संधी मिळते. कारण 40+ झाल्यानंतर बरेचसे खेळाडू आपण तर थोडंसं 30-32 वय झाल्यानंतर खेळले नाही, पण नंतर मात्र त्यांनी वेट केला आणि 40+ झाल्यानंतर पुन्हा एकदा ते क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत. त्यामुळे भाईंना मी धन्यवाद देऊ. बाईंना विनंती करतो, बाई ताना पण नव्हते. तसेच निगुगावचे समाजसेवक संदीप पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू करायचा आहे. संतोष आले, उंच चेंडू गेलाय, झेलची शक्यता रेवन आहे, चूक होणार नाहीये. नवनाथ, सॉरी आम्हाला वाटलं संतोष आहेत, नवनाथ आहेत. नवनाथला यश मिळेल. तुकाराम म्हात्रे पडले यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमचे बाबा देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
संदीप पाटील निगुगावचे समाजसेवक दादांना विनंती, दादा बस. संदीप पाटील देखील एक चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगले आयोजक देखील आहेत. निगुगावचे आपण तर आहेत, प्रचंड क्रिकेटवरती प्रेम त्यांचं देखील. नवनाथ आलेत गोलंदाजी मार्कवर. सायकलला बॅटर आपण पाहू शकता अतुल आलाय. अतुल देखील रेग्युलर प्रचंड प्रमाणात खेळले आहेत. आता पाच कशा प्रकारे इथून बॅटिंग करतायत. गरज आहे अत्यंत मोठ्या फटक्याची. फटका उडवला यावेळेला. रेवन आहे तिथे चूक होणार नाहीये. काय झेल पकडला तर रेवनच्या माध्यमातून खूप चांगला झेल घेतलाय वडिश लॉंगॉनला. अड्रिकच्या उंबरठ्यावर नवनाथ या स्पर्धेत बघितले पहिल्या 50 धावा देखील कुठल्या बाई सीड संघाने 98 धावा केल्या. त्यामध्ये आपण तर दिनेश काट्याने 82 धावा केल्या नाबाद 23 चेंडू मध्ये. काल खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल ना जबरदस्त मजा आली काल. आपण तर पप्पू अंतर्लीचा सुभाष पाटील काय बॅटिंग केली. 50 धावा देखील कुठल्या तुम्ही देखील होते. प्रचंड प्रमाणात त्याला पैसे देखील मिळाले. पण एक वेळेला तो भाऊक देखील झाला त्याच्या मुलाची आठवण काढल्यानंतर. पण त्यांनी सांगितलं नाही, मला माझ्या खेळाडूंनी सांगितलं तू आता मुलाचं तुला जर दुःख विसरलं क्रिकेट खेळ. आणि तो सावरत गेला आणि चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. त्याबद्दल भाई तुम्हाला धन्यवाद देतो. कारण आज 40+ ची संघटनाच नसती तर तो क्रिकेट खेळला कुठे असता मग. नवनाथ बॉल बॅक टू ड्राईव्ह होता यावेळेला. ब्लॉक फॉरून चेंडू चालला यावेळेला. रामनाथ आल्यात. हळूहळू सर्व खेळाडूंना विनंती करे की जरा आपण सांभाळून क्षेत्ररक्षण, खास करून जिथे पत्र आहेत तिथे. कुणालाही दुखापत होता कामा नये. SP ह्या मागचा ह्या हेतू आहे. त्यामुळे आम्ही सूचना करतोय. खेळाडू वेगाने धावत जातो. 27 धावा चेंडू बाकी फक्त आणि फक्त. आता 3 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली सुभाष पाटीलचं कौतुक करेल. 2 षटकामध्ये फक्त त्यांनी 8 धावा दिल्या आणि एक विकेट देखील घेतलं. रुपेश स्ट्राईकला. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. गोलंदाज गेले. झेल ड्रॉप. 2 धावा मिळतात जिथे. बॅटर बाद. चांगली फेकी आपण तर डीप मधनं आलाय तो म्हणजे कैलास आलाय. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या 29. चेंडू बाकी 2. चेंडू बाकेत अजून या षटकातील आपण बेहतर 2. काल भाईने देखील कोप्परची स्पर्धा पाहिली, एन्जॉय केली आणि भाईने देखील त्या स्पर्धेचं कौतुक केलं. खेळले देखील. ही चांगली स्पर्धा होती. भाई आपण बघितलं 500 भाकरी संपल्या. 60 किलोची बिर्याणी संपली. डालमुंडी सर्व संपली. पुन्हा आयोजकांनी सांगितलं की आता संध्याकाळचा वेगळा प्रोग्राम आहे. नाही आम्हाला सांगितलं, आमंत्रण केलं, पण आम्ही बोललो भाई नाही आम्हाला, आम्ही काहीच घेत नाही ते, आम्ही जातो. नाही प्रचंड मेहनत. खुश झाले सर्व. नाही भाई त्या स्पर्धेमध्ये आमच्या बरोबर रमेश माते सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर चला जेवायला. हे आमचं भाग्य. 29. नवनाथ. हो चांगला चेंडू होता यावेळेला. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा. चला टॉस साठी यायचंय. चला शील्डचे कॅप्टन यायचंय. शील्डचे कॅप्टन या. माऊली 11 शील्ड 40+ चे कॅप्टन. अंतिम चेंडू. हो चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 29. तर एक महत्वाचा सन्मान देखील आपण करणार आहोत. 4 धावा देऊन आपण तर 2 विकेट देखील घेतल्यात त्यांनी. तर 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण तर माताडी 40+ संघाच्या माध्यमातून आपण तर सन्मान केला जाईल. सर्व खेळाडू यायचे. कारण या आपण तुकाराम म्हात्रे देखील आलेत, म्हणजे प्रथमचे बाबा. दादा स्वागत आहे आपलं देखील. नाही जबरदस्त क्रिकेटर आहे प्रथम देखील. प्रथम तर आपण भाईंचा सन्मान करू, त्यानंतर दादांचा देखील आपण सन्मान करू. 40+ संघटनेचे अध्यक्ष
अर्जुनभाई पाटील यांचा आपण आता सन्मान केला होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. काय म्हणतो जरा भाईंसाठी. 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. खेळाडूंच्या सातत्याने ते संपर्कात असतात. समालोचकांना देखील त्यांचा खूप प्रेम आहे. तुकाराम म्हात्रे पडलेगाव उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान केला नाही. दादा या, त्यांचा सुपुत्र देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतो. प्रथम तुकाराम म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. संदीप पाटील एक असं व्यक्ती आहेत ना, कधीच आम्ही त्यांना किती वेळा सांगतो तुम्ही व्यासपीठावर बसा, पण ते बसत नाही. सांगतात बाळू मी इथूनच मॅच पाहतो. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. खेळाडूंमधून मॅच बघणं एक वेगळा आनंद असतो. तुकाराम म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. खूप खूप धन्यवाद. धबाजले दाफलकती 29-30 ची गरज आहे. चला लगेच चढून 40+ संघ लगेच बॅटर पाठवा. सीलचे कॅप्टन आलेत. भाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करू. चला संदर्भचे कॅप्टन या. भाईंच्या शुभ हस्ते मी टॉस करू. चला सीलचे कॅप्टन या. सेमी फायनलची मॅच असणारी 8 संघ खेळतात. भाई बघा 8 संघांसाठी बघा 8 संघ खेळतात. मेगा फायनलसाठी पारितोषिक बघा किती चांगलं आहे. 2 ट्रॉफीज आपण उपविजेता आणि विजेता संघास ट्रॉफी आपण तर सन्मान इथं झालेले आहेत. टॉस देखील आपण भाईंच्या शुभ हस्ते आपण करतोय. सेमी फायनलची मॅच म्हणजे बक्षीस पात्र फेरी आता इथून मात्र ही मॅच होणार आहे. मॅच जर सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमच्या साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भाऊ पाटील. या दरम्यान अर्जुन भाई यांचं आगमन झालं होतं. आपण बघतोय त्यांचा सन्मानही या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि आपण बघतात किंग मैदानावरती बेतवडीची स्पर्धा सुरू आहे आणि तिथे भाई विजिट देऊन आले. तिथून थेट इथे आलेले आहेत. संदप एक फिल्डर द्या बघा. दिवाकडे एक फिल्डर मला वाटतं कमी आहे आलेले आहेत. प्रकाश नाईक येत आहेत. सहकार्याची भावना असणं गरजेचं आहे. आमचे अरविंद देखील निघाले होते संदर्भचे. 30 धावांची गरज आहे टीम शेरडॉनला विजयासाठी. आपण बघताय फार कमी धावसंख्या धावफलकावरती 29 आपण बघितलेली आहे आणि टार्गेट आहे 30 धावांचं. प्रति ओव्हर मागे 6 धावांची धावगती राखायची आहे. बघूया दिवा संघ या कमी धावसंख्येवरती कशा पद्धतीने झुंज देतोय, कशा पद्धतीने हा संघ लढतोय मैदानावरती. चला सलामीवीर मैदानावरती त्या ठिकाणी गेलेले आहेत विलास आणि रेवन. विलास आणि रेवन हे 2 सलामीवीर मैदानावरती दाखल झालेत. 30 धावांचं एक माफक लक्ष्य आपण बघतायत. आज आपण दुसऱ्या मॅच मध्ये 98 धावांचा डोंगर उभा केला होता शिळने गोळवलीच्या अगेन्स्ट, गोळवली अ संघाच्या अगेन्स्ट. आणि त्या इनिंग मध्ये आपण बघितलं दिनेशने 82 धावा केल्या. दिनेश काटेने 23 चेंडू मध्ये अवघ्या आणि अर्धशतके खेळ आपण बघितले. तर विलास पाटील स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइकला रेवन आहेत. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार.
बॉलिंग मार्क बिंदेश 10 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे, पण पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला मिड विकेट झोन मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा फटका खेळले. फार दबाव नाहीये, 30 धावा करायच्या आहेत प्रत्येक ओव्हरमध्ये. जरी 6 धावा आल्या तरी देखील लक्ष त्यांना चेस करता येईल. पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. स्पर्धा आपण बघतायत माताडेश्वर चषक 20-25 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम. आडव्या बॅटने पुन्हा एकदा, पण तिथे फिल्डर आहेत. यावेळेस इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय, तोपर्यंत एक धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत. हो, जेल ड्रॉप झालाय. सोपा जेल होता, बिंदेस ड्रॉप करतायत. तर 6 धावा झाल्या धावफलकावरती. आपण बघताय टार्गेट 30 धावांचं. यूट्यूबवर जे प्रेक्षक मॅच बघतायत त्यांच्या माहितीसाठी आमचे ऑनलाईन स्कोर जे आहेत तो थोडंसं जेवणासाठी ब्रेक घेत आहेत, त्यामुळे तुमच्यापर्यंत ऑनलाईन स्कोरिंग पोहोचत नाही. तर माताडी गावचे समाजसेवक उमेश पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत या चौकाराने केलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. तर उमेश पाटील यांचं आगमन होतंय. स्वागत आहे उमेश पाटील. रॉयल एंट्री सोनू मोनू 11 या नावाने आपण बघतायत अनेक संघ उतरवत असतात. मग कधी वाखण संघ खेळताना दिसतो, कधी वडवली संघ खेळताना दिसतो आणि मातडी संघ देखील खेळताना बघतो आपण. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने थोडीशी काळजी घ्या. प्रत्येक फिल्डरला माझी सूचना असणार आहे मित्रांनो, मैदानाच्या चारही बाजूने हे पत्रा लावण्यात आले. ते पत्रा लावत असताना जे अँगल उभे गेलेले आहेत त्यांना तुम्हाला धडक लागल्यास तुमची दुखापत होऊ शकते. उमेश पाटील यांचं आगमन झालंय, कॉमेडी बॉक्स मध्ये अडकून आले आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 12 धावा झाल्यात. 30 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे आणि 18 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. तर पहिलं षटक संपले. धावा धावफलकावरती बघता आपण 12. हळूहळू स्टेप बाय स्टेप. आता मात्र इथे एकदा काम सुरू झालं का मग या मैदानाचा ओम भट स्वाहा होऊन जाईल आणि इथे एकदा फुटिंग सुरू झाली की संपलं सगळं काही. जसं प्रीमियर कॉलनीचं मैदान गेलं, जसं नांदिलीचं रेल्वे मैदानही लुप्त झालं, पण तिथे आता सुरू केलंय. एक जागा मिळालेली आहे पण ती मालकी हक्काची आहे. ती देखील 2-3 वर्ष मिळाली, जेव्हा जोपर्यंत मिळेल. सप्रा मैदानात आपल्याला भरपूर वर्ष मिळालं. नक्कीच भगवानजी पाटील, योगेश पाटील या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, ज्याने मैदान आम्हाला खेळण्यासाठी दिलं, आयोजकांना आयोजन करण्यासाठी दिलं. ओ सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, चेंडू गेलाय स्वीप वर्गावरच्या दिशेने. 2 धावा इथून पूर्ण करतायत, पण आज चेंडू सीमारेषा ओलांडतो आणि श्रीनाथ पाटील सांगतायत की हा चौकार आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 16 धावा. केवळ 14 धावांची गरज. रेवन स्ट्राईक वरती आल्यानंतर सुंदर बॅटिंग करताय. आडव्या बॅट निघायचा प्रयत्न, हा चेंडू गेला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या दिशेने
2 धावा इथून पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती शिरडोन संघाची झाली आहे ती म्हणजे एकूण आपण बघताय 18 धावा. 12 धावांची गरज आहे. फुल टॉस ड्राईव्ह केलाय मिड विकेट झोन मध्ये फिल्डर येत आहेत चेंडूला कव्हर करते तोपर्यंत अगदी सहजतेने या 2 धावा चौकार आलाय बघा कारण डाव्या बाजूला दिसलं नाही आम्हाला वाटलं की चेंडू अडवलाय पण बाहेर गेलाय आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 22 केवळ 8 धावांची गरज आहे विजयासाठी. हा सामना पूर्णपणे एक वन साइड बघितला. पहिले 3 सामनेही तितकेसे जास्त रंगले नाही. यानंतर द्वितीय फेरी अर्थातच एक दिवसीय मॅचेस मध्ये पहिला सामना क्वार्टर फायनल असतो दुसरा सामना सेमी फायनल आणि तिसरा सामना फायनल. 3 मॅच जिंकले की तुम्ही चॅम्पियन बनता 8 संघातून. विनोद मिस टायमिंग जज करतायत जेल होईल का जेल टिपला गेलाय फलंदाज बाद होत आहेत त्या ठिकाणी रेवन. त्यांनी बॅटर मैदानातील रामनाथ मैदानाच्या दिशेने खेळपडीच्या दिशेने जात असताना रेवन बाद झाले. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न झाला बॅटची वरची एज लागली आणि त्यानंतर खूप चांगला झेल विनोद याने टिपला स्वतःच फॉलो थ्रू मध्ये. न्यू बॅटर रामनाथ मैदानावरती येत आहेत. 8 धावांची गरज आहे विजयासाठी. उमेश पाटील आपण थांबायचं आहे. उमेश पाटील कंपल्सरी थांबायला लागेल नाही तर फाईन लागेल तुम्हाला. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. 2 धावा इथून सहजतेने पूर्ण होत आहेत. आता फक्त 6 धावांची गरज आहे. आणि भरपूर जण अशी माहिती मिळाली की प्रयागराजला निघालेले आहेत. मगाशी मला वाटतं दिवाचे समीर दातिवलीचे समीर सांगत होते की प्रयागराजला 5:30ची ट्रेन आहे आणि आता उमेश हे निघालेले आहेत. बरेच जण अयोध्येला जाऊन आले आहेत. बरेच जण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अनेक देवस्थानं बघून येतात देवदर्शन करत असतात. असं म्हटलं जातं की किसा गरम तर देव धरम असं म्हटलं जातं. म्हणजे ते कधीतरी खरं वाटतं असं आमची आई देखील म्हणायची असं. पण जर तुम्हाला देवस्थानं करायचे असेल तर तुम्ही करू शकता. अनेक पर्याय आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने हे देवदर्शन करत असतो. कोणी अष्टविनायक करतो कोणी दरवर्षी शिर्डीला पदयात्रा करतो कोणी कारल्याच्या मंदिरावरती जात असतो आणि काही जणांना फुल टॉस होता. यावेळेस मात्र व्हाईट बॉल कॉल अंपायर करताय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे 25. 5 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान आपण बघतायत चेंडू सीमारेषे बाहेर धावांची बरोबरी झाली इक्वल झालंय आणि आता केवळ एका धावेची इथून गरज असेल विजयासाठी शिरडोन टीमला. शिरडोनचे टी शर्ट तुम्ही बघताय जागृती स्पोर्ट्सचा तो लोगो तुम्हाला बघायला मिळतोय. बघा फोनवरती बोलणं अलाव नाहीये. बघा मॅच आता ही वन साइडेड झाली. आक्षेप घेतला होता प्रदीप यांच्यावरती बॅटिंग साइडने. तर या आपण मॅच या ठिकाणी जिंकलेले शिरडोनने अभिनंदन. 1 धाव पाहिजे का विकेट गेलाय माफ करा थोडंसं कॉन्सन्ट्रेट लूज झालं. लगेच आम्हाला मंगेश म्हणाले की सत्कार घ्या मॅच संपली आहे. मंगेशलाही वाटलं की मॅच संपलेली आहे पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अजूनही एका धावेची गरज आहे आणि एका धावेसाठी आता मात्र नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतील. स्कोर इक्वल झालेला आहे. शिवाजी मैदानावरती दाखल झालेले आणि मोहीम पत्ते करून येतील. आता
फार मोठी मोहीम आहे एका धावेची. बराचदा एक धाव फार जड जाते, पण जेव्हा चेंडू 2-3 शिल्लक असतात तेव्हा ती एक धाव जड जात असते. आता भरपूर चेंडू शिल्लक आहेत. सामना एका बाजूने पूर्णपणे झुकलाय. दिवा संघाने आणखीन 20-25 धावा धावफलकावरती लावल्या असत्या तर गोलंदाजांना लढण्यासाठी एक ताकद मिळाली असते. बॉलिंग मार्कवर रुपेश. एका धावेची गरज आहे. विलास परतलेले आहेत. चला शिवाजी स्ट्राइक वर येत आहेत. बॉलिंग मार्कवर रुपेश. उडवलाय विनिंग शॉट. सामना जिंकलाय शिरडोनने. अभिनंदन. संघ पोहोचलाय उपांत्य फेरीत. आणि या दरम्यान करूया आपण एक विशेष सन्मान उमेश पाटील. आणि यांचा सन्मान करण्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके काळूरामजी पाटील यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेवक उमेश पाटील, प्रसिद्ध उद्योगपती उमेश पाटील, उत्कृष्ट क्रिकेटपटू उमेश पाटील, उत्कृष्ट आयोजक पुरस्कर्ते उमेश पाटील यांना आपण सन्मानित. आणि आताच JCB डंपर आणि डेव्हलपर्स देखील झालेले आहेत. अशीच प्रगती करू द्या उमेशने. सगळ्या समाज बांधवांनी ही प्रगती आपल्या करत राहावी. आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा कोणाला गरज पडेल आपल्या माणसाला तर जरूर सहकार्य करा. सहकार्याची भावना मनामध्ये ठेवा. नाहीतर पैसा आल्यानंतर बऱ्याच जणांच्या छात्या वर येतात आणि कुणी कुणाला ओळख देत नाही. माणुसकी विसरून जातात. तर कुणाल पाटील दिवा गावचे या ठिकाणी त्यांना साबे गावचे त्यांना सन्मानित करूया आणि देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर मॅन ऑफ द मॅच नवनाथ ज्याने 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केले. यायचे कुणाल पाटील साबे गावचे समाजसेवक. स्वागत आहे आपलं आणि सन्मान आपण करणार आहोत. या मॅन ऑफ द मॅच नवनाथ यायचं. आपण काय जबरदस्त बॉलिंग केली. तर विजय पाटील यांना विनंती करेन आमचे खतर आधार